घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत असून धुळे शहराचे MIMचे आमदार फारुख शाह यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। धुळे शहरातील पारोळा रोडवरील गरुड प्रायमरी हायस्कूलमध्ये आमदार फारुख शाह यांनी मतदान केलं। दरम्यान गरुड प्रायमरी हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी उसळलेली या ठिकाणी पाहायला मिळाली। दरम्यान एकीकडे मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी उभे राहिलेले असताना दुसरीकडे मात्र आमदार फारुख शाह यांनी थेट रांगेत उभं न राहता मतदान केंद्रात प्रवेश करून आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। त्यामुळे यावेळी उपस्थित मतदारांमध्ये नाराजी दिसून आली। दरम्यान पक्षाच्या आदेशाने MIMने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नसून आम्ही पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या सोबत असल्याचा डॉक्टर शाह यांनी यावेळी स्पष्ट केलंय। ते आमच्या वरिष्ठांचा जे निर्णय आहे ते आम्हाला मान्य करावाच लागतो आणि आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की यंदा आम्हाला इथून उमेदवारी करायची नाही। तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मी सर्व मतदारांना हे आवाहन करेल की आपण बघतच आहात की आता आपला ते देशातला जाऊ द्या तर धुळे लोकसभेत आता हे महाभागांनी किती भ्रष्टाचार केलेले होते। आज सुद्धा आपण बघा एवढा भर उन्हाळ्यात सुद्धा लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि यांनी ते सगळं जी आर्थिक परिस्थिती होती महानगरपालिकेची ते सगळं त्यांनी विल्हेवाट लावून दिलेली आहे। कुठलाही विकास झालेला नाही। जे खासदार आहे ते आपल्याला माहीत आहे 24 तास घरात झोपून असतात आणि ते अत्यंत कार्यक्षम आहे आणि त्यांना हटवण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे आणि करावंच लागेल। काय सांगा? मी पूर्ण धुळे लोकसभा नाही तर पूर्ण देशातले जे जनता आहे त्याला आवाहन करेल की आपल्याला जर खरोखर संविधान वाचवायचं असेल, देशातून बेकारी व बेरोजगारी संपवायची असेल तर आपण जरूर मतदानाला जावे। आम्हाला तो पूर्ण विश्वास आहे कारण जे जनता आहे ते आता अत्यंत चांगल्यापणे त्या जनता जागरूक झालेली आहे आणि मला तर वाटतंय महाराष्ट्रात किमान इंडिया अलायन्सला महाविकास आघाडीला किमान 25 ते 30 जागा नक्कीच मिळतील। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।